शेतकरी मित्र नमस्ते। आपल्या कृषीभूषण आरडी तंत्रज्ञान अंतर्गत आपण जे शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवायचा जो उद्देश आपला चालू असतो त्यामध्ये ऊस पिकाचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची बाब येते ती म्हणजे शुद्ध निवडक रसरशीत बियाणांची। तर आपण दरवर्षी ठरलेल्या नियोजित वेळेप्रमाणे शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवून पाठवत असतो, तसा यावर्षी आपण व्हिडिओ बनवत आहोत की एकंदरीत पुढील वर्षी ज्या शेतकरी बांधवांना लागण करायची असेल त्यांनी यावर्षी आपले बियाणे तयार करण्याचे काम बरोबर नियोजन करायचे। तर यावर्षी जी मागील वर्षी जी आपली लागण आहे या लागणीचे जे असे वॉटरशूट निघालेले आहेत, ह्या वॉटरशूट जे पूर्णपणे अशा पद्धतीचे जे वॉटरशूट निघालेले असतात, या वॉटरशूटचा सर्वसाधारणपणे बुडातील एखादा डोळा वजा करून व शेंड्यातील एखादा डोळा वजा करून मधले हिरवे रसरशीत 60 डोळे फक्त शुद्ध निवडक घेतले की 60 डोळ्यापासून आपणाला पुढील वर्षीच्या 1 एकर बियाणांचं संपूर्णपणे नियोजन होतं। आणि हे जे बियाणं आपणास भेटणार आहे हे बियाणं जगाच्या पाठीवर आपल्याला कुठं इतकं शुद्ध रसरशीत चांगलं भेटत नाही। त्यासाठी पूर्णपणे 1 एकर ज्या शेतकरी बांधवांना लागण करायची असेल पुढील वर्षी जून जुलैमध्ये आपणा आडसाली हंगामाची, तर त्यांनी आज 15 तारखेपासून ते ऑगस्ट महिन्याच्या 5 ते 7 तारखेपर्यंत पूर्णपणे अशा पद्धतीचे जे मागून निघालेले रसरशीत जे वॉटरशूट असतील त्याचे डोळे काढावेत आणि आपल्या शेतीमध्येच एखाद्या ठिकाणी बियाण्याचा मळा तयार करावा। तो बियाणे एकंदरीत भविष्यामध्ये आपणास विक्रमी उत्पादन घेऊन जाण्यास काहीच अडचण येणार नाही। धन्यवाद। शेतकरी मित्र हो, जे शेतकरी बांधव आपल्या घरी भेट देण्यासाठी येत असतात त्यांनी ज्या वेळेला वॉटरशूट 40-42 कांड्याचा पाहिल्यानंतर ते विचारतात की एवढा वॉटरशूट वाढतो का। तर आज रोजी आपला हाच ऊस जाण्यासाठी बरोबर 6.5 महिन्याचा कालावधी अजूनही शिल्लक आहे। आज जर आपण वॉटरशूटचे जर पाहिलं तर बुडामधून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21वी कांडी आज अखेर चालू आहे। अजूनही आपल्याला 7.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे, म्हणजे 7 त्रिक 21 7 महिन्याचा जरी आपण कालावधी धरला तरी हा वॉटरशूट 3.5-4 कांडीने महिना वाढत जाणार आहे। म्हणजे कदाचित मागील वर्षीच्याही विक्रमी वॉटरशूटपेक्षाही या वर्षीचा वॉटरशूटची कांडे आपणाला जास्तच पाहावयास भेटतील। धन्यवाद।